दोन्ही टीमचे 12वे आलेत का? दोन्ही टीमचे 12वे प्लेयर या ठिकाणी आलेले नाहीये. बारावे आलेले नाहीये तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. गणेश वाडेकर सर कुठे 12वा? अनिल मोरे सर, अजित कुठे 12वा? इथं समोर कोणी उभं राहणं का? स्टेजच्या समोर सर्वांना विनंती, सर्वांनी बसून घ्या. खुर्च्या खूप साऱ्या रिकाम्या आहेत. पलीकडच्या दमदार आमदार चषकामध्ये मेगा फायनल मध्ये उपस्थित सर्वच पाहुण्यांचं, मित्र परिवाराचं, खास करून महिला भगिनींचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. बारावे अजून आलेले नाहीये. ऐश्वर्यांचा 12वा अनिल मोरे, अजित लहान मुलांनी कुणीही मैदानाच्या आतून येऊ जाऊ नका. इथं उजव्या बाजूला तर मित्र परिवार अगदी उभे आहेत ना, मागे सगळे, तिथं कुणी उभं राहू नका. ऐश्वर्यन D1 आलेत, तुमचा मनापासून स्वागत आहे. अनिल मोरे पहिल्या षटकासाठी तयार. स्ट्राईकला फलंदाज गणेश वाडेकर, नॉनस्ट्राईकच्या बाजूला संदेश. मेगा फायनल आहे. जोरदार टाळ्यांचा स्वागत करूया. 5 षटकांचा सामना, पहिला चेंडू अनिल मोरेचा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अनिल मोरेचा अतिशय सुरेख दरम्यान आपण पाहतो. चेंडू डाट गणेश वाडेकर आपण पाहतो या ठिकाणी तो स्ट्राईक लाईन. नॉन ट्रॅकच्या बाजूला संदेश आहे. अनिल मोरेचा असणारा पहिला चेंडू दरम्यान डॉट जाताना आपल्याला पाहायला. मेगा फायनल आहे. दमदार आमदार सामना सुद्धा तितका दमदार होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. या दरम्यान आपण पाहतो एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने देखील खातं खोललं गेलं संघाचं. एका सिंगलच्या रूपाने मात्र खातं खोललं जाईल गोल्डन पान या संघाचं. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, तिथे झेल, बिग विकेट. संदेश मात्र बाद, शून्यावरती बाद. सूर्यप्रकाशचा झेल पाहायला मिळाला. सचिन अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झेल घेताना पाहायला मिळालाय. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलंय 90 पेक्षा जास्त टीम्स खेळल्यात. विनामूल्य प्रवेश होता. प्रभाग क्रमांक 3 मधलेच फक्त खेळ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. प्रत्येक टीमला या स्पर्धेमध्ये आपण टी शर्ट निश्चित प्रमाणात दिलंय आणि त्याच टी शर्टचा वापर करून या स्पर्धेमध्ये खेळणारे प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला आले. गोलंदाज गेला असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. आता संदेशच्या जागेवरती अंबर गावडे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळतो. त्याप्रमाणे धावा संख्या निश्चित प्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी आहे. एक फलंदाज बाद आहे आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला एक विजेता सुद्धा पाहायचा आहे. पण तो विजेता नक्की कोण असणार आहे? गोल्डन पान की ऐश्वर्यम D1? सामना 5 षटकांचा आहे.
या दरम्यान आपण पाहतोय चेंडू आक्रमण लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅट वरती त्याला पाहिलं नाही, एक सिंगल आहे परफेक्ट बॅट वरती मिडल निश्चितप्रमाणे चेंडू होताना पाहिलं मिळाला नाही. दाबरा कधी धावा संख्या निश्चितप्रमाणे आपण पाहू या ठिकाणी जी आहे ती 2 वरती धाव फलक. 5 षटकांचा सामना क्रिकेटच्या स्पर्धेची मेगा फायनल खाच्या भरवा स्टेडियम सिल्वर गार्डनच असणारे मैदान आहे आणि या मैदानावरती आज हा सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने चेंडू यात्रामध्ये खेळलाय, एक धाव परत एक जाईल, धाव एकडे वाढेल, संघाची धाव संख्या 1 ने पुढे जाईल, संघाची धाव संख्या 3 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. तीन वरती धाव फलक आहे. स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आहेत आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आदरणीय राहुल दादा जाधव. षटक क्रमांक पहिल्या संपले, पहिल्या षटकामध्ये अनिल मोरे धावा खर्च करतोय फक्त 3 धावा आणि 1 फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. त्याबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती सारिकाताई बोराडे, दत्त दिगंबर महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन सौभाग्यवती मंगलताई जाधव, त्याचबरोबर भाजपच्या उपाध्यक्ष महिला मोर्चा पिंपरी चिंचवड सौभाग्यवती सोनमताई जांभूळकर, स्वीकृत नगरसेवक आदरणीय सागर शेठ हिंगणे, सिल्वर ग्रुपचे डायरेक्टर आदरणीय संतोष शेठ बारणे, युवा नेते मंगेश शेठ हिंगणे सरकार, युवा नेते निखिलदादा बोराडे, युवा नेते निलेश शेठ बोराटे आणि असणारा आमचा सगळाच मित्र परिवार के काही जण असेल किंवा इतर सोसायटीला असणारा सगळा मित्र परिवार असेल, या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून आणि कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेश दादा लांडगेच्या नेतृत्वाखाली या क्रिकेटच्या स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी आपण पाहतो. सर्वांना विनंती असेल जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि ज्यांना जायचंय त्यांनी आताच जेवण करून घ्या. या दरम्यान चेंडू आपण पाहतोय मिडविकेटला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करेल, एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? नकार या दरम्यान दिला जातोय. क्षेत्ररक्षक लाचा धाव आहे, धावफलक वाढला जाईल, धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 5 धावा. मयूर इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहिलं होतं. जी मंडळी या ठिकाणी आहेत ज्यांना आता जायचंय त्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही, भोजन व्यवस्था सुरू केलेली आहे. इथे मात्र चेंडू समोरच्या बाजूला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार आलाय. पहिला चौकार मेगा फायनल मध्ये खेळलाय. नाव त्याचं गणेश वाडेकर आहे, महाराष्ट्र पोलीस. अंबरनी खेळलेला हा सोन्या प्रकारचा चौकार आहे. अंबरगावचा बॅट बोलर आहे, सोन्या प्रकारचा चौकार आपण पाहिलाय. धावा फलकावरती धावा संख्या 9. युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण आदरणीय विठ्ठल महाराज यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. रिवर्स चौकार आहे. पहिला चौकार, पहिला षटकार मेगा फायनलचा. नाव अंबरगाव. थँक्यू. पंचांच्या वतीने या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत. सर्वांनी आता सीमारेषेच्या पाठीमागे 1-1 फूट सरकायचं ही आपल्याला विनंती असणार. ठिकाणी सौभाग्यवती सुजाताताई निलेश बोराटे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत. ताईंचं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. ताईंच्या सर्व सगळ्या भगिनींचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. रिव्हर्स टू खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय? पुढच्या चेंडूवरती विकेट आली. अंबरगावडे बाद.
भाग्य. अंबर गावडेने एक चौकार आला होता, एक षटकार आला होता, परंतु इथे रिवाजचा परत एकदा प्रयत्न केला गेला, कारण याच्या अगोदर एक रिवाजचा षटकार आम्ही पाहिलेला आहोत. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, रिवाजचा ट्रक परत एकदा खेळला, मोह आवरला नाही आणि मात्र स्वतःला बाद व्हावा लागला. दुसरा धक्का या दरम्यान आम्हाला जो बाहेर आला. आणि आम्ही या रिवाजच्या ट्रक बाबत वाक्य नेहमी सांगत असतो, हा जो फटका खेळला जातो, हा फटका लकायचा आबाद वरना कर देता बरबाद, असा रिव्हर्स टोक होता. आणि हा रिव्हर्स टोक खेळत असताना त्याला मात्र बाद व्हावं लागलेलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल, धापरागती धावा संख्या निश्चितप्रमाणे तिथे 15 धावा आहेत. प्रकाश शिंगे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, गणेश वाडेकर आणि प्रकाश शिंगे ही जोडी मैदानाच्या मेगा फायनल. 8 दिवसाच्या असणारी मेहनत कष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मेहनत, मी ज्या दिवशी पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आलो त्या दिवशी मेहनत या शब्दाबद्दल एक वाक्य निश्चित प्रमाणात सांगितलेलं. ते वाक्य काय, या चिन्ह तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. प्रकाश शिंगे स्ट्राईकला, या दरम्यानचा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, इथे व्हाईट बॉल, चेंडू खराब आहे, दाबले काढेल. संघाची धाव संख्या 16 धावा आहेत. 16 अंक. श्रीमंत छत्रपती शिवरायांनी व्हायच्या 16व्या वर्षी तर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. श्रीमंत छत्रपती शिवरायांनी व्हायच्या सोयी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. क्रिकेटचा असताना, देव क्रिकेटचा असताना परमेश्वर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याने सुद्धा व्हायच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले गेलं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी व्हायच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. इथे चेंडू परत एकदा डाव्या स्टेजच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल आहे. धापरेकरची धावा संख्या 17 आहे. आमच्या बऱ्याचशा महिला भगिनी गेली 4-5 दिवसापासून या मैदानावरती खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हा खेळ मात्र डॉट येताना पाहिला. षटक क्रमांक मैदानाच्या तर दुसरं संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापरेकरची धावा संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 17 धावा धावा फलकावरती या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 2/17 आहे. सतरा अंकाचं महत्व. वयाच्या 17व्या वर्षी राज्यकारभार स्वीकारली एक महिला, तिचं नाव आहे देवी होळकर. धापरेकरची धावा संख्या 17 आहे. इथे यापूर्वी आपण पाहतोय आज त्या राष्ट्रीय स्तरावरती, सामाजिक स्तरावरती सुद्धा महिला भगिनी कामकाज करतायत आणि त्यापैकी बऱ्याचशा महिला या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा महिला भगिनींचं परत एकदा मनापासून स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान आपण पाहतो चेंडू सुंदरचा खेळलाय. धापरेकर धावसंख्या निश्चितप्रमाणे वाढली गेली. 2 धावसंख्येने धापरे पाडला. संघाची धावसंख्या 19 वरती धाबाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. मयूर आहे. इथे मात्र चेंडू बॅट वरती मिळाला नाही. धावाची संधी आहे. डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू पेस्टरवरती लागला गेला नाही. मेहनत करावी लागेल, कष्ट घ्यावा लागेल आणि या कष्टाचं चीज मात्र कशा प्रकारे होणार ते आपल्याला पाहायचं. मेहनतीबद्दल हे वाक्य आपल्याला सांगायचं. लक हा 2 अक्षरी शब्द आहे. भाग्य 2 अक्षरी शब्द आहे. नसीब 3 अक्षरी शब्द आहे. किस्मत 3.5 अक्षरी शब्द आहे. पण 4 अक्षरी शब्द मेहनत आहे आणि या 4 अक्षरी मेहनतीच्या शब्दापुढे बाकीचे सगळे शब्द जे आहेत हे ठीक आहे. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. कष्ट घ्यावा लागेल, संघर्ष करावा लागेल. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आहे, जीतना बडा संघर्ष, जीत उतनी शानदार होती है. संघर्ष जेवढा मोठा आहे. हो चेंडू मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता.
चेंडू हवेत आलाय. प्रकाश शिंदेला परतावा लागेल. धक्का क्रमांक 3. सुभाष शेठ डायरकर युवाने त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत असतं. सर्वांचं मनापासून स्वागत करत असताना गेले 8 दिवस आम्ही प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करतोय. पण काही व्यक्ती अशा पण आहेत 8 दिवस आल्यात, सहकुटुंब सहपरिवार आल्यात, पण त्याचा नामूल्लेख आम्हाला करता आला नाही. मनापासून माफी असेल तर तुम्ही आलात, तुमचं मनापासून स्वागत करणार आहे. गोलंदाज या. हो आज चेंडू या दरम्यान अगदी मयूरचा अतिशय लाचा बाब आहे. मयूरची गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. 3रं षटक चालू आहे. धावा फलकावरती धावा संख्या जी आहे ती 20 धावा आहेत. आतापर्यंत धावा खर्च केला फक्त 3 आणि प्रकाश शिंदे सारखा तगडा फलंदाज त्याने बाद केलेला आहे. गोलंदाज तयार आहे. हो हा चेंडू दरम्यान आपण पाहतो. चेंडू सुंदर अगदी खेळला गेला. क्षेत्ररक्षक बरोबर एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. धावाची संधी आहे आणि इथे 2 धावा. इथे काय घडलंय? इथे चेंडू पोचलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर पोचलाय. इथे एकूण 6 धावा मिळणार आहे. षटक क्रमांक मात्र या दरम्यान संपलं जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये असणारे तुषार बोरट यांना नवीन सांगण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचा चेंडू फेकल्यानंतर संघ किती अडचणीत येतो त्यांनी भोगलंय. त्यांच्याच गोलंदाजीवरती अशा प्रकारचा चेंडू फेकला, त्याच दिशेने गेला, तिथं 6 धावा आल्या आणि त्यांचा संघ 3 धावसंख्येने पराभूत झाला. हे त्यांनी भोगलेलं आहे जे मैदानाच्या आतमध्ये पंच आहे. संघर्ष मात्र कशा प्रकारे असणार आहे? या संघर्षामध्ये कोण विजय होणार आहे? कारण संघर्षा बाबतीत एक वाक्य मी नेहमी सांगत असतो कि जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता, और जब तक न पड़े हाथोड़ी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागतो. टाक्याचे घाव सोसावे लागतात, त्यानंतर देव पण येतं. तसं देव पण येत नाही. हा चेंडू बाद आला. स्ट्राईकला असताना फलंदाज अगदी आपण पाहतो या ठिकाणी स्वप्नील बोराटे आता सोने आहे. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला 9 चेंडूमध्ये नावात 12 धावसंख्येची खेळी करणारा गणेश वाडेकर आहे. कोणाला काय स्वप्न पडतात, कोणाला काय स्वप्न पडतात मला माहिती नाही, पण आमच्या शिवांश योगेश पवारला 3.5 वर्षाचा असताना त्याला स्वप्न पडते मला महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीला भेटायचंय. हे त्याचं स्वप्न आहे. धावफलकाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या 27-27. 3 बाद 27 हवाय. आता आजकाल आम्हाला 3.5 वर्षाच्या मुलाला गप्प करायला इथं शिवाशला बॅट द्यावी लागते आणि काही काहींच्या घरामध्ये मोबाईल द्यावा लागतो. ही मोठी शोकांतिका आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मात्र वेस्टीच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. 3 बाद 28 हवाय. 28 प्लस 3 विकेट. 5 षटकांचा फक्त सामना आहे. धावफलक अक्षरशः थांबला गेलाय, पण या षटकामध्ये इथं मयूरच्या विरोधात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते आपल्याला पाहिजे. मैदानाच्या आतून कोणी येऊ जाऊ नका विनंती असेल.
आणि प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्या समोरून कुणी जाताना त्यांना सांगा क्रिकेटची स्पर्धा माझी आहे, तुम्ही मैदानात त्यातून मधून जायचं नाही. सोसायटी प्रीमियर लीग आहे ना, हे मैदान तुमचं आहे, ही क्रिकेटची स्पर्धा तुमची आहे. नो बॉल, नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा इशारा आहे दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळाला. पलीकडच्या बाजूला आमचे विठ्ठल महाराज गवळी आहेत, युवा कीर्तनकार. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. महाराष्ट्रातील असणाऱ्या सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार आहेत शिवलीलाताई पाटील, त्यांनी त्यांच्या काही कीर्तनामध्ये एक सुंदर असं वाक्य सांगितलं. काय वाक्य होतं, या चेंडू परत एकदा जावे. फ्री हिटचा चेंडू आहे परंतु मिस टाइम आहे. चेंडू मात्र पोचला जाईल मिड विकेटला. शतरक्षक चेंडूवरती आलाय, एक धाव, दुसरीचा प्रयत्न नाही. 10 प्रकारे फलंदाज बाद असतो. त्या 10 प्रकारच्या फलंदाजीमध्ये 10 प्रकारच्या बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये जर आपण पाहिलं तर त्या फ्री हिटच्या चेंडूवरती 60% सवलत असते. फक्त 4च प्रकारे फलंदाज बाद असतो. या दरम्यानचा चेंडू इथे डावेष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये आदरणीय आमचे तुषार बोराटे, गणेश्वर बोराटे हे पंच आणि अनुभव त्यांच्याकडे आहे. या अनुभवी पंचाकडे मात्र फायनलची जबाबदारी घेईल. म्हणजे असं नाही की इथून पाठीमागे ज्यांनी पंचांची भूमिका केली त्यांना काहीच कळत नव्हतं, त्यांनाही कळत होतं, पण त्यांची दमछाक आहे. त्यांच्या पाठीमागे बाकीची कामं आहे आता, कारण याच्यानंतर भोजनाची व्यवस्था त्यांना करायची, इथे बक्षी वितरणाची तयारी मात्र त्यांना करायची, इथे कोण कुठं बसलं जात आहे ती बैठक व्यवस्था त्यांना पार पाडायची. ही बरीचशी कामं आता त्यांच्याकडे. त्यामुळे या 2 पंचांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलेलं. त्या प्रकारे धावसंख्या आपण पाहतोय स्थिर असेल. मयूरचा चेंडू सुरेख आहे, 31 वरती दापला. 3 फलंदाज या दरम्यानचे बाद असतील आपल्याला पाहायला मिळतं. 3 बाद 31. हो, या दरम्यानचा चेंडू हातातून सटकलाय आणि चेंडू बसलाय सीमा रेषेच्या बाहेर. व्हाईट बॉल आहे, प्लस चौकार आहे. आंधळा मागतो 1, भेव देतो 5. या 5 धावसंख्येने धावफलक वाढला जाईल. धावफलकावरती धावसंख्या 36 धावा, 3 फलंदाज बाद. सोन्या जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय, सोन्याचा पायगुण गोल्डन पाम संघासाठी मात्र फायदेशीर ठरलाय. इथे हा चेंडू आपण पाहतोय शॉट पाहिला गेला. इथे क्षेत्ररक्षणाचा करा, 1 धाव. एका धावसंख्येने धावफलक वाढला जाईल. धावफलकावरती धावसंख्या 37 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असतात. 3 बाद 37 धावा. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे, दिमागदार नियोजन आहे, दमदार आमदार हे या क्रिकेटच्या स्पर्धेचं नाव आहे. परत एकदा वाईट चेंडू मात्र थांबायला तयार नाहीत. ज्या मयूरला अगोदर सूर सापडला होता तो मयूर या षटकात थोडासा बेसूर होताना पाहायला मिळाला. इथे मात्र त्याला सूर सापडत नाही. इथं बरेचसे वाईट बॉल आले त्याच्याकडून, एक नो बॉल त्याच्याकडून आलाय. 10 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकले पण अजून षटक संपलेलं नाही. अगं 30 धावा आहेत. हरीश सर, हरीश नो बॉल. झेल तर झालाय, नो बॉलचा इशारा. आणि इथे डायरेक्ट खेळायचा प्रयत्न केलाय. 2 आल्यात, तिसरीचा प्रयत्न केला गेला नाही. नो बॉल +2. धावफलक 3 ने पुढे. षटक संपायला तयार नाही. धावफलकावरती धावसंख्या 41. मी मयूर बऱ्याच वेळा बोललो,
तिथून पंचाकडे आवाज आला, गोलंदाज मयूर नाही, गोलंदाज हरीश आहे. 12व्या खेळून केली प्रिंटिंग मिस्टेक आहे. गोलंदाज आहे. चेंडू आपण पाहिला सुरेख आहे. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 41 धावा. शेवटचं षटक याच्यानंतर टाकलं जाईल. गोलजिमच्या स्तरे जिम ट्रेनर आदरणीय राज सर उपस्थित झाले. राज सरांचं मी मनापासून स्वागत करत, हार्दिक हार्दिक स्वागत करत. मंडळी, तुम्हाला भोजनाचं निमंत्रण दिलंय. बरीच मंडळी आता क्रिकेटचा आनंद घेता घेता भोजनाचा आस्वाद घेत आहेत. पण बऱ्याच जणांना माहिती नाही काउंटर कुठे कुठे कशा प्रकारचे. आज रविवार आहे. काही माळकरी मंडळी पण आहेत आणि काही माळावरती राहणारी पण मंडळी आलेली आहे. मग माळकरी मंडळींसाठी स्टेजच्या जवळचे काउंटर आहे, स्टेजच्या जवळचे ते व्हेज आहेत आणि स्टेजच्या लांब जे काउंटर आहेत ते नॉनव्हेजचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. शेवटचा षट टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. दोन्हीकडे पण लेफ्ट राईटला जे जवळ आहेत ते व्हेज आहेत, जे लांब आहेत ते नॉन व्हेज आहेत. आमच्या साईडला आता तुम्हीच त्याच्या शेजारीच असाल तर हा तुमच्या भाग्याची गोष्ट. शिवांच्या मम्मीने तिचं मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की मला क्रिकेटची आवड होती, मी त्या प्रकारची आवड मात्र जोपासली आणि बाळ जन्माला आल्यानंतर 9 महिन्याचं ज्यावेळेस झालं त्याला पहिल्यांदा गिफ्ट कोणतं दिलं तर त्यांनी पहिल्यांदा गिफ्ट मागितलं, बॅट मागितली. शिवलीलाताई पाटील यांनी मात्र एक वाक्य सांगितलं, ते वाक्य तुमच्यापर्यंत पोहोचवायचं की ज्यावेळेस डोळे लागले जातात त्यावेळेस आपण आपल्या आचरणात काय आणतो हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून शिवलीलाताईंनी एक वाक्य सांगितलं की रामकृष्ण हरी हा मंत्र होत आला. हो, हा चेंडू परत एकदा सुरेख आहे. धाव घेण्याचा प्रयत्न असेल, एक सिंगल आली. धापऱ्या धाव संख्या 42 की रामकृष्ण हरी मंत्र ओठाला, ज्ञानेश्वरी असावी तुमच्या बोटाला. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, एक एक पान तुमच्या बोटाने पलटलं पाहिजे. रामकृष्ण हरी मंत्र तुमच्या ओठाला, ज्ञानेश्वरी तुमच्या बोटाला. त्याच वेळेस तुमच्या पोटी संत येतील जन्माला. ही कामगिरी तुमच्या हातामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय गणेश एकाकी झुंज देताना पाण्यामध्ये चेंडू पोहोचला जाईल, कव्हरला क्षेत्राच्या चेंडूवरती आलाय. एक धाव, दुसरा धाव संख्येचा प्रयत्न, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश बोराटे, खूप जुना जाणता खेळाडू आहे या मुळशी गावातला योगेश बोराटे. एका बाजूला गणेश आहे आणि एका बाजूला योगेश आहे आणि माझ्या समोर बसलेलं त्याचं नाव निलेश आहे. या दरम्यान परत एकदा खूप उंची घेतलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू पोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे.
4:47 धावा। गणेश वाडेकर वैयक्तिक 20 धाव संख्येवरती आणि गणेश वाडेकरचा आलेला हा पहिला चौकार आहे। या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू अंकातून खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय। दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा आल्यात आणि या 2 धाव संख्येनंतर धापरत पुढे जाऊन पोहोचेल। संघाची धाव संख्या 49। शेवटचा एक चेंडू यायचा जो बाकी आहे, एक चेंडू यायचा बाकी, 4 बाद 49। गोलंदाज तयार। फायनल मॅच मध्ये अजून एकही षटकार आम्ही पाहिला नाही। सरळ हाताने एक रिवर्सचा पाहिला आम्ही, पण सरळ हाताने एकही षटकार पाहिला नाही। आणि ते फलंदाज शेवटच्या चेंडूवरती बाद आहे की नाही आहे सर? बाद आहे। 5 षटकार संपली, 5 फलंदाज बाद झालेत। 49 धावा धाबरकरती बनवल्यात। 50 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे। क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या गोल्डन पाल। दुसऱ्या बाजूने मी मनापासून अगदी धन्यवाद देईल उल्सविला पेस्ट्री समोरची जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशांचा मी मनापासून आभार मानेल। 8 दिवस हा असणारा आवाज, हा गडबड, हा गोंधळ, मुलांच्या परीक्षा असताना सुद्धा तुम्ही मात्र सहन केल्या, त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागेल, त्या पालकांची मनापासून माफी मागेल आणि उल्सविला पेस्ट्रीचं मनापासून आभार मानेल। झालेल्या तसदीबद्दल क्षमा असावी। मंडळी, क्रिकेटची स्पर्धा आज संपणार आहे आणि यानंतर अजून एक क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। लवकरच DPL अर्थात देऊ रस्ता प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेची उद्घोषणा अगदी 2-3 दिवसामध्येच तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळणार आहे। आणि इथे टोटल प्राइस जे असणार आहे, टोटल प्राइस असेल DPL ला 3,51,000 रुपये। जेवढी बक्षीस असतील या सगळ्या बक्षिसाची रक्कम एकूण 3,51,000 रुपये असणार आहे। आपण आता सोसायटी प्रीमियर लीग जी घेतली तिचं टोटल प्राइस आहे 1,26,000, 51,000, 31,000, 21,000, 11,000, 7,000, 5,000, 9,000 रुपये वैयक्तिक मध्ये। ₹9,000 आपण वैयक्तिकच्या माध्यमातून देणार आहोत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल आपल्याला। मी खास करून अगदी मनापासून धन्यवाद देईल आमचे सुकृत नगरसेवक सागर शेडिंगणे असेल, आमचे पिंटू नाना असेल, तुषार बोराटे असेल, गणेश बोराटे असतील, आमचे जितूभाऊ असेल, बिपिन सर असतील, निलेश आहे, आमचा सोने भाऊ आहे, सगळ्याच मित्र परिवार, आमचे निखिल दादा बोराडे आहेत, निलेश शेठ बोराटे आहेत, राहुल दादा आहेत, सौभाग्यवती सारिकाताई बोराडे, सौभाग्यवती मंगलताई जाधव, सौभाग्यवती सोनमताई जांभूळकर, संतोष शेठ बारणे डायरेक्टर सिल्वर ग्रुप, मंगेश इंगळे सरकार आणि खास करून मी नाव घेईल आदरणीय अमित बाबा बोराटे यांचं, की ज्यांच्या माध्यमातून मला या डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेच्या संयोजनासाठी निमंत्रण दिलं। त्यांचं मनापासून आभार असेल, कारण ज्यांच्यामुळे आपल्याला संधी मिळली जाते त्या व्यक्तींना आयुष्यामध्ये कधी विसरायचं नसतं। ज्या आई बापाने आपल्याला मोठं केलं त्या आई बापाने आपण कधी विसरायचं नसतं, क्योंकि किसी शायर ने सच कहा है, वो इंसान तू जिस राह पे चल रहा है, वो इंसान तू जिस राह पे चल रहा है उसी राह पर पड़े हुए सूखे पत्तों को भी देखकर चल। वो इंसान तू जिस राह पे चल रहा है उसी राह पर पड़े हुए सूखे पत्तों को भी देखकर चल, क्योंकि इन्हीं सूखे पत्तों ने तुम्हें कभी छाव दी थी। आज ही पिकलेली पानं जरी असतील ना, ती पूर्वीच्या काळात हिरवीगार होती, या हिरव्यागार पानाखाली तू सावली घेतलेली आहे, हे आयुष्यामध्ये कधी विसरायचं नाही।
मॅच सुरू करू आपण. चला बॅट्समन पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. पलीकडच्या बाजूला कोणी मैदानाच्या आतमध्ये फक्त थांबू नका विनंती असेल आपल्याला. परत एकदा सांगू का? काय हरकत. बिपिन सरांनी सांगितलं, परत एकदा सांगा. राजा बोले दोन हाली. स्टेजच्या जवळच्या बाजूला जे काउंटर आहे ते व्हेजचे आहेत आणि स्टेजच्या दूरवरती जे काउंटर आहे ते नॉन व्हेजचे आहेत. पलीकडच्या बाजूला जेवढी मंडळी गेली त्यांना विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये आपण थांबवू नका. अंबरगावडे गोलंदाज. अंबरगावडे गोलंदाज आहे. पलीकडच्या बाजूला एलईडी स्क्रीन वरती खूप जबरदस्त मात्र लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या पलीकडचे एक नाव आहे NB, नॅशनल ब्रॉडकास्टर. या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देईल. तुम्हाला ह्या ज्या गोष्टी एलईडी वरती पाहायला मिळत आहेत तेच सांगितलं. आता त्यांना तेच सांगितलंय, मैदानाच्या आत थांबू नका, मैदानाच्या बाहेर थांबा. पलीकडची जी मंडळी जेवणासाठी गेलेली आहे त्या सगळ्यांना विनंती असेल, कुणीही मैदानाच्या आतमध्ये लाईन करून थांबू नका, विनंती असेल. तर या संपूर्ण नॅशनल ब्रॉडकास्टर टीमला मनापासून धन्यवाद देणार आहे, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा अतिशय सुंदररित्या 182 देशामध्ये दाखवलेली आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद असेल. डावाला सुरुवात. बनवायच्यात 50. स्ट्राईकला अजित गायकवाड. नॉन ट्रॅकच्या बाजूला मयूर आणि गोलंदाज अंबरगावडे. बरं, पलीकडच्या बाजूला जी मंडळी आत आहेत पाठीमागे सारखं. किती मंडळी तत्पर आहे पहा. जेवढी मंडळी मला सांगल्या त्यांचं एकच वाक्य, त्यांना फक्त बाहेर घ्या. इथं प्रत्येक व्यक्ती काम करताना किती तत्परतेने करते. वा अजित वा. मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, मला वाटतं घरूनच सेट होऊन आलाय की काय. पहिल्या टीमवरती रिवाचा चौकार आहे. धाबरेकर धावसंख्या आपण पाहतोय चौकाराच्या रूपाने सुरुवात झाली. गोलंदाज मार्गली गोलंदाज आपण पाहतोय अंबरगावडे. पहिल्या चिरवरती चौकार आलाय. परत एकदा रिवाजचा प्रयत्न केला गेला. गणेश डिंगे यांच्या वतीने प्राइज आले. प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. काय झालं? हा, नाही, त्यांचा काय दोष आता. मी फक्त सूचना उजव्याच बाजूला केल्या ना, डाव्या बाजूच्याकडून सूचना केल्या होत्या. मी त्यांना सांगत होतो बाहेर जा. इथे परत एकदा विकेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरा. चौकार. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय पाय लागला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळालाय. धापरकरती धावत संख्या 8. गोल्डन पाल्म आणि ऐश्वर्यम D1 संघाची पडली समोरासमोर गाठ. धापरकरती धावत संख्या 8.
दिवस क्रमांक सुद्धा 8. पहिल्यांदाच सोसायटी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन केलं गेलं आणि आयुष्यामध्ये जे पहिलं असतं ते माणूस कधीच विसरत नाही. म्हणजे काही असो, समजलेलं की इशारा कापला. हा चेंडू सुरेख आहे. चेंडू परत एकदा डाट आलाय. चेंडू नेर धावालाय. धापरेकरची धावसंख्या अगदी स्थिर आहे. धापरेकर धावसंख्या 8 आहे. 10च्या सरासरीने 50 धावा बनवायच्या आहेत. आठ वरती धापरेकर दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षण बराचसा बदलाव या दरम्यान जो केला जातोय. अंबर गावडे, गणेश वाडेकर, अनुभव आहे. पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकं वाचूनच खरं ज्ञान मिळतं असं अजिबात नाही. अनुभवाचं पुस्तक सगळ्यात महत्वाचं असतं, कारण आयुष्यामध्ये अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. आणि आयुष्यामध्ये पुस्तकं कोणती वाचायची? आयुष्यामध्ये पुस्तकं अशा व्यक्तींची वाचायची जी लोक आयुष्यात यशस्वी झाली. त्या लोकांची कधीच पुस्तकं वाचायची नाही. जी लोक अपयशी झाली त्यांची पुस्तकं वाचायची. ती का अपयशी झाली ते कळलं जातं. या दरम्यान स्क्वेअरचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि विकेट. फलंदाज बाद. प्रकाश शिंगेने झेल घेतलाय. फलंदाज बाद. आमदार साहेबांचं आगमन झालं. आमदार साहेबांचं आगमन झाल्या छत्रपती शिवरायांच्या शिवाजी महाराजांचं मात्र आपण पूजन केलं. माझ्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगणारी प्रत्येक मावळी आम्हाला माहिती आहे. समोरच्या बाजूला सुद्धा आमचे शिवाजी दादा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत जो माणूस आयुष्यामध्ये जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी होतं. की असं म्हटलं गेलं की जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली होती माझी महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली होती माझी महाराष्ट्राची माती. आणि महाराष्ट्राच्या मातीला एकवटणारा जागीरदारचा बेटा होऊन गेला. नाव त्याचं राजा शिव छत्रपती. त्या माझ्या राजाला प्रणाम आहे. त्या माझ्या राजाला मानाचा मुद्रा आहे. आणि त्याच राजाला ऑडिओ सरकारच्या वतीने अभिवादन आहे, मानवंदन आहे, मुजरा आहे. प्रकाश हिंग्याने झेल घेतला आणि तोच गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कर. समोरच्या बाजूला नवीन फलंदाज आलाय. रोहित आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला मयूर आहे. रोहित आणि मयूर ही जोडी मैदानाच्या एका बाजूला प्रकाश. लाईटची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली त्यांनाही मनापासून धन्यवाद. इथे एखादी वस्तू या मैदानाच्या आतमध्ये हरवली की ती सुद्धा सापडेल. लखाचा प्रकाश आहे. डी इव्हेंट्स आमचे डी इव्हेंट्स फ्रॉम देहरोड उमेश नायडू. बाउंड्री रोप पिचचे प्रमाण आपल्याला जो पाहायला मिळतोय, 10 पिचचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहेत ते उमेश नायडू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि डी म्हणजे काय? तुमच्या आजीचं नाव देवाम्मा. त्या आजीच्या नावावरती त्यांनी मात्र तो इव्हेंट चालू केलेला आहे. मी कालच सांगितलं आणि परवाच सांगितलं, आयुष्यामध्ये उगाच कुठल्याही गोष्टी होत नाही आणि विनाकारण कुठल्या गोष्टीला नाव दिलं जात नाही. या दरम्यानचा चेंडू प्रकारचा लाजवाब आहे. कमी धाव संख्येवरती सामना लढला जाणार, रंगवला जाणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. एका बाजूला ऐश्वर्यम आहे, ऐश्वर्य संपत्ती आहे. एका बाजूला गोल्डन आहे, सोनेरी आहे. आणि मैदान सगळं चंदेरी आहे, सिल्वर आहे. इथं बिगिट आहे, खड्या खड्याला खेळावा स्ट्रोक आहे आणि चेंडू लांब आपला सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा इथं म्हणजे सहारावा. जेवण करता करता घेतलेला एका हातातला झेल आहे.
बरोबर ना? एका हातात ताट, दुसऱ्या हातात चेंडू, एका बाजूला सचिन सुतारने घेतलेला झेल आहे. त्यांच्या नावातच सचिन, बाकी सांगण्याची गरज नाही. चौदावरती धावा लागेल. 1-14 14 अंक म्हटलं की धर्मेंद्र छत्रपती शंभूराजांची सुद्धा आठवण होते. 14 मे 1657 पुरंदरच्या गडावरती एका धुरंधरच्या पुढे एका युगंधरचा जन्म झाला. धर्मेंद्र छत्रपती शंभूराज 14 मे. या दरम्यानचा चेंडू, वन हँड कॅच, फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा आहे. ते पुढे चालले. कहा जा रहे हैं आप? ओ भाई, अरे हम गुम हो गए, कोई रास्ता दिखाओ हमें. गणेशवाड़ी पे अहो यांचं सोडा बिपिन सर, हे तरी मैदानाच्या आतून चालले. आम्ही काही काही प्लेयर या स्पर्धेमध्ये जीन्स पॅन्ट चप्पल घालून सुद्धा खेळताना पाहिले की ज्यांना आम्ही सांगितलं होतं ट्रॅक पॅन्ट शूज कंपल्सरी आहे. यांचं सोडा बाजूला. प्रकाश शिंगेला मिळालेलं यश. गणेश शिंगे यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू हातामध्ये खेळला, शतकच्या चेंडूमध्ये पोहोचेल त्या दरम्यान एक सिंगल आली. 10-15. याकूब मयूर ही जोडी मैदानाच्या आणि मयूर पहिल्यांदा स्ट्राईकला आला. आघाडीसाठी या दरम्यान आघाडीसाठी मयूर आणि अजित आला होता. अजित बाद झाला, रोहित बाद झाला आणि आता आघाडीसाठी मयूर आत्ताशी स्ट्राईकला त्याला बाहेर आला. 12 चेंडूसाठी षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतून या दरम्यान आपण पाहतो जे चालू. पंधरा धावा दोन काढायचा मोबाईल. या दरम्यानचा चेंडू फाईल लागला मयूरच्या बॅट मधून. सुरेख प्रकारचा चौकार, 4 रन चौकार. चौकार आला. धाबारकर धावसंख्या 19 आहे. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे चेंडू बाकी ते 18 आहे आणि 31 धावा बनवायचे. 18 गेंदर 31 रन और जीते केल्याच्या बनाने. नवीन गोलंदाज स्पर्धेचा गोलंदाज मार्कवरती आला अंबर गावडे. या दरम्यान गोलंदाज मार्कवरती आपण पाहतो प्रकाश शिंगेला शेवटच्या चेंडूवर केलेला चौकार मयूरच्या बॅट मध्ये अगदी आपण पाहिलाय. या मॅच मध्ये आतापर्यंत आमच्या स्कोर आम्हाला कळत की इथे बॉल लांब गेलंच नाही, बॉल हरवलाच नाही. आम्ही काही वेळा पाहिले की या स्पर्धेमध्ये बॉल हरवले, बॉल बदलावे लागले, पण यावेळेस अशा प्रकारच्या घटना आम्हाला पाहायला मिळाल्याच नाही. या दरम्यान खोलपट्ट्यामध्ये चेंडू होता. एक सिंगल याकूबच्या खात्यामध्ये वाढ होईल. संघाची धावसंख्या 20 आहे.
2 फलंदाज बाद आहेत, 20 झाल्यात, अजून 30 बनवायचे आहेत. अजून 30 धावा बनवायच्या आहेत. वेळ 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 वाचवा, खेळाडूंना विनंती असेल. मी या ठिकाणी मनापासून अगदी आमची जी ऑर्गनायझर कमिटीज आहे त्यांना मनापासून धन्यवाद देणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय नगरसेवक राहुलदादा जाधव, नगरसेविका सुमती सारिकाताई बोराडे, चेअरमन सौभाग्यवती मंगलताई जाधव, भाजपा महिला मोर्चाच्या पिंपरी चिंचवडच्या उपाध्यक्ष सौभाग्यवती सोनमताई जांभूळकर, सुकृत नगरसेवक आदरणीय आमचे मित्र सागर शेठ हिंगणे, सिल्वर ग्रुपचे डायरेक्टर आदरणीय संतोष शेठ बारणे, युवा नेते मंगेश शेठ हिंगणे सरकार, युवा नेते निखिल दादा बोराडे, युवा नेते निलेश शेठ बोराटे आणि सगळ्या मित्रपरिवारांच्या अथक परिश्रमातून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेश दादा लांडगेच्या नेतृत्वाखाली आमदार चषकाचं आयोजन आहे आणि हा चेंडू वाईड आहे. सामना संपल्यानंतर बक्षीस वितरणचा कार्यक्रम या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लगेचच आपण रेडी करणार आहोत. धावसंख्या धावसंख्या जेल सुटल्यानंतर वाढली जाईल. संघाची धावसंख्या 23 धावा आहे. जीवदान आहे, जीवनदान मयूरला आहे आणि या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल ते आपल्याला पाहिजे. आयुष्यामध्ये एखाद्याला तुम्ही जीवदान द्या, त्याला मदत करा, तो तुम्हाला विसरणार नाही. क्रिकेटमध्ये जीवदान द्या, बदला घेतल्याशिवाय राहणार. ही क्रिकेटची परिभाषा आहे. तिथं जीवदानाचा फायदा घेतलाच आहे. वेळ वेळ वाचवा, वेळ. गोल्डन पाल्म गणेश वाडेकर सर, वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. दोन बाद 23 धावा. तिसऱ्या गणित षटक चालू. उजव्या हाताने गोलंदाज तयार आहे. पंचाला पार करून या दरम्यान चेंडू परत एकदा पाय लेगला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. जाईल या चौकाराची रोपडे 27 वरती धावफलक आहे. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या 23 आहे आणि चेंडू बाकी 15 आहे. 15 चेंडू आणि 23 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. गोलंदाजीवरती या दरम्यान तयार. अंबर गावडेवरती केलं गेलं आक्रमण आपण पाहतोय. पहिलं षटक अंबर गावडेने टाकलं होतं, तुम्ही 8 धावा खर्च केलं. दुसरं षटक प्रकाश शिंगेने टाकलं, 11 धावा खर्च केला. हलक्या हाताने चेन्नई खोलून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. एक सिंगल आली. धापलेकडे वाढेल. संघाची धावसंख्या 28. 2 बाद 28. समीकरण आहे शेवटचे. चेंडू बाकी 14 बनवायच्या 22. 14 चेंडू आणि 22 धावा. सामना रंगात आला असेल. आम्हाला ज्या प्रकारची अपेक्षा होती की मेगा फायनल अशा प्रकारची व्हावी, अगदी तशाच प्रकारची मेगा फायनल या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते.
धन्यवाद दिले ते संपूर्ण असणारे ऑर्गनायझर कमिटीला. कार्यकर्त्याला विनंती असेल, नाही कार्यकर्ते नाही राहुल दादा, माझ्या मित्रांना विनंती असेल की जी मंडळी जेवत आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था आपण थोडीफार पाहिजे आणि त्यांना पाणी वगैरे तिथपर्यंत आहे की नाही याची व्यवस्था आपण सर्वांनी पाहिजे अशी आपल्याला विनंती असेल. एक सिंगल आली 29 वरती धापलक, 13 चेंडू 21 धावा. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. 13 चेंडू बाकी, 21 धावा म्हणजे बनवायच्या. मयूर काय करमत करतो आपल्याला पाहिजे. शांत प्रकारचं वातावरण, गोलंदाजीवरती तयार. या स्पर्धेमध्ये 6 बक्षीस आपल्याला पाहायला मिळाली. 6व्या क्रमांकाचं बक्षीस अश्वरम हमारा राजगड या संघात आला. 5वा क्रमांक मंत्र मास्टर्स. इथे काय घडलंय, इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि वाईट प्लस चौकार आहे. या 5 धावा आहेत आणि हा टर्निंग पॉइंट आहे. या 5 धावसंख्येने धापलकर धावसंख्या 34 आहे. चेंडू खराब निश्चितप्रमाणे दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावर त्याला 5 धावा. धापलकर धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या एकदा आपण पाहतोय 34 आहे. या दरम्यान हलक्या चेंडू या दरम्यान खेळला गेलाय. एक सिंगल आली, धापलक वाढला. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. 12 चेंडू 15 धावा. 12 चेंडू आणि 15 धावा. सामना रंगतदार अवस्थेत जाऊन जो पोहोचलेला आहे. मी धन्यवाद देईल इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मनापासून धन्यवाद देईल. या सगळ्या व्यक्तींसाठी भोजनाची व्यवस्था, सोसायटीमध्ये राहणाऱ्या सगळ्या खेळाडूंसाठी क्रिकेटच्या स्पर्धेची व्यवस्था, मेजवानी आणि मनोरंजन या सगळ्या गोष्टी निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आयोजक मंडळी जर आपण पाहिली, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे असणारे माझे महापौर नगरसेवक आदरणीय राहुलदादा जाधव, दिगंबर महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन सौभाग्यवती मंगलताई जाधव, स्वीकृत नगरसेवक आदरणीय सागर शनिविले सरकार, सिल्वर ग्रुपचे डायरेक्टर आदरणीय संतोष भारणे पाटील, युवा नेते आदरणीय निखिलदादा बोराडे, युवा नेते निलेश बोराटे आणि असणारा सगळा मित्र परिवार. नवीन गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू. कुलदीप टेकाळे, शेवटच्या 12 चेंडू आणि 15 धावा. आणि या दरम्यान चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवरायांची तलवार तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराची पण धापलक वाढला. संघाची धावसंख्या 41. निखिल दादांच्या बॅनरला षटकार खेळलाय. 1000चा प्राइज आहे आणि इथं झेल आहे. सोन्याने घेतलेला झेल मयूर चिखली संपुष्टात आहे.
आणि 9 धावा. आम्ही असा एक सामना पाहिला 9 चेंडू 9 चेंडू 9 झाला नाही. जो सामना होता 24 चेंडू 28. मी बॅट्समॅन झाला लवकर. मयूर बाद झालाय. निवास आलाय नवीन फलंदाज. निवास आहे म्हणलं पाहतो नवीन फलंदाज आलाय. स्ट्राईकला फलंदाज याकूब. स्ट्राईकला याकूब आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला निवास आहे. कुलदीप गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान चेंडू हव्यात आहे आणि झेल झालाय. फलंदाज बाद. गणेश शिंगे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक 1000 आणि टेकाळे साहेबांच्या बरोबर ना टेकाळे साहेबांच्या वतीने प्राइस आहे 1000. जर इथे विकेट हॅट्रिक झाली तर जर तर था थी ते किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये खरा नाहीये. पण या शब्दांशिवाय क्रिकेटचा डिक्शनरीचा पान पण पलटत नाही. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 9 धावा. हॅट्रिक बॉल कुलदीप तयार. या दरम्यानचा चेंडू इथे सुरेख आहे की नाहीये. खराब आहे. वाईड आहे. अजून 8 धावा बनवायच्या. 9 चेंडू बाकी आहे. खचाखच बरोबर स्टेडियम आहे. सिल्वर गार्डन याच्या या मैदानावरती अगदी आपण पाहतोय रंगलेला मेगा फायनल. आमदार चषक आहे. चेंडू उंची घेतोय. झेल झाला. फलंदाज बाद. फलंदाज बाद. अभिषेक शेवटचे 8 चेंडू आणि 8 धावा. 8 चेंडू 8 चेंडू मध्ये 8 धावा. फलंदाज 5 बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय हरीश. फलंदाज तयार. हलका तरफ चेंडू. अजून एक विकेट आहे. फलंदाज बाद. परत एकदा चान्स आहे. पण चला जी मंडळी जेवतायत त्यांचा एक हात आता बिझी असेल.
पण जी मंडळी जेवत नाहीये, जी मंडळी मोबाईल मध्ये गुंग नाहीये, त्या व्यक्तीला विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी, ज्याच्या गोलंदाजीमुळे सामन्यामध्ये रंग आलेला आहे. कुलदीप टेकाळे, कुलदीप टेकाळे आपण पाहतो गोलंदाजी मार्क करते. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत 7 आणि 7 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 8. 6 फलंदाज बाद, फलंदाज बाद आहेत 6, चेंडू बाकी आहेत 7, बनवायचे आहेत 8. सामना रंगत अवस्थेत आहे. गोलंदाज तयार. शेवटच्या 7 चेंडू आणि 8 धावा. मला असं वाटतंय ऑर्गनायझर कमिटीने निलेश भाऊ, निखिल दादा जे कष्ट घेतलं ना, त्या कष्टाचं चीज होते. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची मेगा फायनल रंगली जाते, ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात पाहिली जाते, ती क्रिकेटची स्पर्धा सक्सेस झाली असं म्हटलं जातं. सात चेंडू 8 धावा. परत एकदा हॅट्रिकची संधी आहे. कुलदीप तयार. समोरच्या बाजूला फलंदाज सोमनाथ. इथे चेंडू आला होता, परंतु क्षेत्ररक्षक बरोबर ते पाहिलं आलं. तिथे एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. षटक क्रमांक संपला जाईल 4. या 4थ्या षटकात धावा आल्या 8, फलंदाज बाद झाले 4. आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये बनवायच्या 7 धावा. 6 गेंदे 7 रन. इथे बरेच जण मला विचारतायत इक्वल झालं तर काय. आमच्या स्पर्धेचा रूल आहे, कंपल्सरी चेस आहे आणि आता तुम्हाला या 7 बनवाव्याच लागतील, त्याशिवाय पर्याय नाहीये. छे गेंदे 7 रन. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय सिद्धेश गावडे. आणि सिद्धेश गावडेवर एक वाक्य सांगेल, आयुष्यामध्ये नेहमी स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. सिद्धेशला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली, सोमनाथला आणि सचिनला. वेळ वाचवणं गरजेचं आहे. प्रेक्षकांच्या मनापासून आभार असणार आहे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस, मला वाटतं बऱ्याच जणांना बाहेर जायचं असेल टूर वरती, पण त्यांनी ठरलं असेल आजची टूर सिल्वर गार्डन यावरती असेल, जिथे क्रिकेटचा पण आनंद घ्यायचा, जिथे आपल्याला निमंत्रण स्पेशली आहे. चूलबंद नाही, गॅस बंद आमंत्रण आहे. सहकुटुंब सहपरिवार निमंत्रण आहे. या दरम्यान फ्लिक केलाय और चौकन्ने वाला चौका, 4 रन की षटकार आहे. काय सर चौकार आहे. थँक्यू. शेवटचे 5 चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धावा.
सगळ्या प्रेक्षकांचा मनापासून आभार असेल. गेली 8 दिवस आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात. आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपल्या मनापासून आभार असणार आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू 3. सिद्धेश्वरती गेला गेला आक्रमण. सोमनाथच्या बॅट मधून आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार आहे. 5 चेंडू 3 धावा. सिद्धेश तयार. सिद्धेश टू सोमनाथ आणि इथे चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण नाचा बाबा. मित्रांनो, तुम्हाला जर याचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. सोन्यासारखी कामगिरी केली आहे. इथे 2 धावा आल्यात. सामना बरोबर. इथे 4 चेंडू 1 धाव बनवायची आहे आणि ती कंपल्सरी आहे. 4 चेंडू 1. जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही. कार्यमालकांच्या वतीने विनंती असेल. निलेश दादांचा शब्दांकन आहे. निखिल दादांचा आहे. राहुल दादांचा आग्रह आहे. महिला भगिनींचा आग्रह आहे. जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका. का महिला भगिनींचं आमंत्रण यासाठी म्हणतो, अजून सामना संपलेला नाहीये. कारण महिला भगिनी यासाठी म्हणतात जेवून जा. घरी आज गॅस बंद आहे. इथं जेवण करा मग घरी या. शेवटचे 4 चेंडू 1 धाव. इथे चेंडू हवे. झेल फलंदाज बाद. सामना अजून संपलेला नाहीये. सोन्याने जो चेंडू अडवलाय त्या अडवलेल्या चेंडू वरतीच कंपल्सरी जैसे 1 धाव ही बनवायचीच आहे. सोन्याने झेल घेतलाय. काय 7 फलंदाज बाद आहे. तीन विकेट बाकी. तुषार सर, हा 3 विकेट बाकी आहे. चेंडू बाकी आहेत ते 3 आणि बनवायची 1 आहे.